आपल्यात मराठ्यांच्याकडं म्हण आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची. या त्याच बंदूक आहेत. सिंध प्रांतातल्या ठासनीच्या बंदूक आहेत ह्या. जेव्हा त्या अशा दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवायच्या, मागच्यानं नेम धरायचा आणि समोरच्याला द्यायचा. इथं मग पहिला फायर होतं, थोडा वेळ लागतो आणि मग नंतर ब्लास्ट होतो. या सगळ्या सिंध प्रांतातल्या बंदूक आहेत. त्यावेळी आपल्या लढाया या अनियमित काळासाठी होत्या, म्हणजे 4 तास 8 तास किती चालतील हे माहीत नव्हतं. म्हणून आपल्याला स्वतःबरोबर 2 ते 3 ढाली स्वतःला ठेवायला लागायच्या मावळ्याला. त्यामुळे त्यावेळी सगळ्या ढाली ज्या चमड्याच्या, कमावलेल्या चमड्याच्या किंवा लाकडाच्या, झाडाच्या सालीच्या असायच्या. तर तुम्ही ही बघू शकता, ही 350 वर्षापूर्वीची ढाल आहे. ही हत्तीच्या चामड्याची ढाल आहे. जो आता आपण ऐकतो की महाराजांनी अफजल खानाचा कोथळा वाघनख्यांनी काढला, तर तो वाघनखांनी काढला नाही. वाघनख ही फक्त अफजल खानाची पकड सैल करण्यासाठी, त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी होती. ज्या शस्त्राने अफजल खानाचा कोथळा काढण्यात आला ते शस्त्र हे होतं, याला खंजराली किंवा बिचवा असे म्हणतात. हे एकदा मुठीत घातल्यावर आपल्या हातातून हिसकावून घेता येत नाही.